जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर दक्ष बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी रिलेटेड ज्या काही परीक्षा आता ऑक्टोबर 23 आणि एप्रिल 24च्या देखील झाल्या, त्याच पद्धतीने आता ऑक्टोबर 24च्या देखील परीक्षा घेण्यात आलेल्या आहे. तर यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे आणि फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे. तर या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या प्रक्रियेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेला आहे. तर हा बदल पहिल्यांदा सगळ्यात आपण प्रथम जाणून घेणार आहोत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी उपलब्ध झालेली आहे, त्यानंतर त्यांना जर का रिव्हॅल्युएशनला टाकायचं असेल किंवा रिव्हॅल्युएशनला अप्लाय केलेलं असेल, तर त्यानंतर त्यांनी काय प्रक्रिया करायची आहे, याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अन्यथा आपल्याला रिव्हॅल्युएशन करता येणार नाही. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला आपण संपर्क साधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाने आज दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी एक बैठक घेण्यात आली आणि परीक्षा विभागांतर्गत जी बैठक घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी रिव्हॅल्युएशन आणि सॉरी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन बाबत जी काही प्रक्रिया आहे, जी ऑर्डिनन्स 184 च्या अंतर्गत ए आणि बीच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भात त्यांनी ही मीटिंग घेतलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये काय सूचना दिल्या, त्या काळजीपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, या वरील विषयास अनुसरून विद्यार्थ्यांना छायांकित प्रत म्हणजे फोटोकॉपी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिके गुणामधील जर का तफावत असेल, म्हणजेच कोणती गुणांची बेरीज चुकलेली असेल किंवा उत्तरपत्रिकेत प्रश्न परीक्षकाकडून तपासण्याचा राहून गेला असेल, अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म संबंधित विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून पाठवावेत, असे यापूर्वी कळवण्यात आलेले होते. परंतु या प्रक्रियेचे काटेकोर पद्धतीने पालन करताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमधून ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जाची शहानिशा करूनच तथ्य आढळून आल्यासच विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज झाल्यापासून पुढील 5 दिवसात ऑनलाईन फॉर्म अप्रूव्ह करून ऑनलाईन पद्धतीनेच ते जमा करायचे आहे. सदरील अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने जमा न झाल्यास अशा विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या अर्जाचे तसेच महाविद्यालयाने अप्रूव्ह केलेल्या कोणत्याही पत्राच्या अर्जाची छाननीची प्रत हार्ड कॉपी विद्यापीठाकडे पाठवू नये, अशा संबंधित सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आता या पद्धतीने हा जो काही एक महत्त्वाचा पॅराग्राफ आहे, याची जी पी-डी-एफ आहे, ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण दिलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या माध्यमातून तुम्ही जॉइन होऊन महत्त्वाचे अपडेट तुम्ही या टेलिग्राम चॅनल मार्फत मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय माहिती दिली ती काळजीपूर्वक बघा. तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, की एखादा प्रश्न लिहिलेला आहे आणि त्यापैकी एक्झामिनरनी 4 पैकी 2च मार्क दिले. त्याला वाटतंय, की नाही, नाही मला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क पडायला अपेक्षित होतं. तर अशा वेळेस ही फोटोकॉपी रिव्हॅल्युएशन होणार नाही. रिव्हॅल्युएशनची प्रोसेस होणार नाही. रिव्हॅल्युएशन कधी होईल, की सपोज तुम्हाला क्वेशन नंबर 1 ते 5 दिलेले आहे आणि या 1 ते 5 पैकी कदाचित क्वेशन नंबर 5 चा बी चेकच केलेला नाहीये. ओके. तर अशा वेळेस आपल्याला रिव्हॅल्युएशन कन्सिडर केलं जाईल. तुम्ही ज्यावेळेस रिव्हॅल्युएशनचा फॉर्म भरणार आहे, त्यामध्ये तुम्हाला एक 5 ते 6 मुद्दे दिलेले आहेत, की एक्झामिनरनी सर्व प्रश्न बरोबर चेक केले आहेत किंवा सर्व प्रश्न चेक केले आहेत का नाही? किंवा कदाचित असं होईल, की इकडे तुम्हाला गुण दिसताना 30 दिसत आहे आणि ॲक्चुअली पहिल्या पानावर जी काही गुणांची बेरीज आहे, त्यामध्ये 27 आहे, 28 आहे किंवा 30 पैकी म्हणजे आतमध्ये 30 आहे, वरच्या जे काही पेजला आहे, तिथं 20च लिहिलेलं आहे. असं काही होऊ शकतं. तर अशा जे काही चुका झालेल्या असतील, तर आणि तरच फक्त काय करू शकता तुम्ही फोटोकॉपीला टाकू शकता. किंवा कदाचित वरच्या सगळ्या अंकाची बेरीज आहे. तुम्हाला जी काही मॉडेल आन्सर भेटली जाते, ओके, सॉरी, जी काही आन्सर शीटची कॉपी भेटली जाते, म्हणजे ज्याला आपण फोटोकॉपी म्हणतो. त्या फोटोकॉपीमध्ये 1 नंबरच्या पेजवर तुम्हाला एक्झामिनरनी आणि मॉडरेटरनी दिलेले मार्क असतात. त्यांची बेरीज सगळ्यात प्रथम तुम्ही करून बघा. ओके. ती बेरीज जर का बरोबर असेल, तुम्हाला फोटोकॉपीला टाकता येणार नाही किंवा तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर का चेक केली, तर त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांमधून तुम्हाला असं कदाचित जाणवेल, की एखादे 2 प्रश्न चेक करायचेच राहून गेले किंवा एखादा प्रश्न चेक केला नाही किंवा एखादा उपप्रश्न त्यांनी चेक केला नसेल, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, रिव्हॅल्युएशनला टाकू शकता आणि तसा रिमार्क तुम्ही देऊ शकता, की काही क्वेशन त्यांनी चेक केलेले नाही किंवा बेरीज चुकलेली आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे आहे, की याचे मार्क कन्सिडर केले नाही. मग त्यामध्ये क्वेशन नंबर 1, पेज नंबर 10 असं तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन करू शकता. ओके. तर ह्या 2च महत्त्वाच्या कारणास्तव तुम्ही काय करू शकता, रिव्हॅल्युएशनला टाकू
शकता. आता रिव्हॅल्युएशन ही प्रोसेस कशी करायची आहे? मुळातच आहे ना, सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. फोटोकॉपी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील 5 दिवसातच काय करायचं आहे? 5 दिवसाच्या आत रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचा आहे आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय केल्यानंतर त्याच्या पुढील 5 दिवसातच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटून तो परीक्षा अर्ज अप्रूव्ह करून घ्यायचा आहे रिव्हॅल्युएशनचा. ओके. मग तुमचा अर्ज कॉलेजकडे जमा झाल्यानंतर कॉलेज काय करेल? तो अर्ज चेक करेल. ते कसं चेक करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ओके. मग ते चेक केल्यानंतर ते बघतील, की हां, खरंच ह्याच्यात क्वेशन नंबर 1 चा पेज नंबर 10 वरती प्रश्न होता तो चेक केला नाही किंवा तिथं 5 मार्क होते आणि इकडे टिपताना 4च मार्क टिपले गेले किंवा 3च मार्क टिपले गेले किंवा 0 मार्क दिले गेले. असं काही असेल तर ती लगेच चूक काय होईल? निदर्शनास येईल आणि ती रिक्वेस्ट काय केली जाईल? अप्रूव्ह केली जाईल. ओके. पण जर का काही विद्यार्थ्यांनी अशा कारणास्तव रिक्वेस्ट पाठवली असेल, की एखाद्या प्रश्नाला 4 मार्क पाहिजे होते, तिथे 2च मार्क दिले. तर अशा वेळेस काय केलं जाईल? ती रिक्वेस्ट रिजेक्ट केली जाईल. कारण इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ऑर्डिनन्स 184 कशाचे निघत आहे, त्याची परिपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला आता समजलं असेल, महाविद्यालयाने काय करायचं आहे, ते मी आता या थोडक्यात या ठिकाणी सांगतो किंवा विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी दिसून येईल. त्याकरता काय करायचं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जायचं. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्या एक्झाम सेक्शनला क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर इथे कॉलेज सेक्शन दिसेल. त्या कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉगिनला क्लिक करायचं. ही प्रोसेस कॉलेजने करायची आहे, विद्यार्थ्यांनी नाही. या ठिकाणी तुम्हाला एक टॅब दिसेल फोटोकॉपी आणि इव्हॅल्युएशन इनवर्ड. या ठिकाणी इनवर्ड नाऊ बटनावर क्लिक केलं, तर इथे त्यांना कॉलेजचा पन कोड आणि पासवर्ड टाकून त्यांना लॉग इन करायचं आहे. आता इथे जर का कॉलेजने लॉग इन केलेलं असेल, तर कॉलेजला इथे फोटोकॉपीचा डेटा दिसेल, ज्यामध्ये इथे फोटोकॉपी कोणत्या दिवशी स्टार्ट झाली आणि कोणत्या दिवशी एंड होणार आहे, त्याची परिपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. तर विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्यांच्या लॉगिनला त्यांना मेल तसे करण्यात आलेले आहे. केलेले आहे. विद्यार्थ्यांनी आपला ईमेल काळजीपूर्वक काय करायचा आहे? चेक करायचा आहे. तर या ठिकाणी त्यांना संपूर्णतः माहिती दिलेली आहे. त्या डेटच्या आत अगोदर त्यांनी अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर फोटोकॉपी आल्यानंतर कॉलेजला भेटून त्यांनी इथून रिक्वेस्ट काय करायची आहे? अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी महाविद्यालयाला इथं अप्रूव्ह पेंडिंग या ठिकाणी काय करायचं आहे? जायचं आहे. आता या ठिकाणी या महाविद्यालयाकडे कोणत्याच विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केलं नाही. जर अप्लाय केलं असतं तर इथं विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर, त्याचा पी-आर-एन नंबर, त्याचा वर्ग, त्याचा रोल नंबर, त्याचा जो काही विषय असेल तो दिसेल आणि त्याच्या इथे ठिकाणी त्यांना ऑप्शन दिसेल अप्रूव्ह आणि रिजेक्टेड. ओके. सो त्या ठिकाणी कॉलेजने काय करायचं अप्रूव्हच्या बटनावर किंवा व्ह्यूवर क्लिक केलं, तर त्यांना तिथे दिसून येईल समोर त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, त्याचं काय असेल, संपूर्ण डिटेल दिसेल आणि खालती त्यांना अप्रूव्ह किंवा रिजेक्ट अशा 2 टॅब्स दिसतील. म्हणजे विद्यार्थ्यांनी पाठवलेली माहिती जर का सत्य असेल, तर ते काय करतील रिक्वेस्ट अप्रूव्ह करतील आणि सबमिट करतील. ओके. ती सबमिट केल्यानंतर अप्रूव्हलची लिस्ट त्यांना या ठिकाणी दिसून येईल. आता या ठिकाणी डेटा नाही म्हणून मी ती दाखवलेली नाही किंवा हा डेटा कॉन्फिडेन्शियल असतो म्हणून तो दाखवता येणार नाही. त्यानंतर रिजेक्टेड लिस्टमध्ये पण जायचं. तिथे रिजेक्टची लिस्ट येईल, अप्रूव्हची लिस्ट येईल आणि या पद्धतीने त्यांना माहिती भेटून जाणार आहे. ओके. तर विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं आहे, मी पुन्हा थोडक्यात सांगतो. तुम्हाला फोटोकॉपी आल्यानंतर पुढच्या 5 दिवसाच्या आत रिव्हॅल्युएशन करायचं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला टाकली आणि रिव्हॅल्युएशन करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आपले मेल चेक करायचे आणि लॉग इन करून आपली फोटोकॉपी आली का नाही ती काळजीपूर्वक बघायची. आल्यानंतर पुढच्या 5 दिवसानंतर रिव्हॅल्युएशनच्या प्रोसेससाठी अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर महाविद्यालयाला पुढच्या 5 दिवसात अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करण्याच्या संदर्भात तुम्ही भेटायचं आहे. परीक्षा विभागाला भेटल्याशिवाय परीक्षा विभाग तुमचा अर्ज अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणार नाही. अदरवाईज तसाच तो पेंडिंग राहणार आहे. तुम्ही जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही, तोपर्यंत विद्यापीठाकडे डेटा येणार नाही. विद्यापीठ त्याची पुढची कारवाई करणार नाही. नाहीतर नाहक काय होतं, की 2-2.5 लाख विद्यार्थी अप्लाय करतात आणि काय होतं, की नाहक मग त्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा होतो, की त्यांचे मार्क चेंज होत नाही वगैरे, वगैरे काहीतरी गोष्टी अ, होतात. त्यामुळं तो अर्ज काय होतो, बाद होतो किंवा नाहक विद्यापीठाचा वेळ जातो. तसं व्हायला नको म्हणून ही प्रोसेस कॉलेजकडे देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी या पद्धतीने काय करा, आपलं काम करून घ्या आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयात भेटू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने अशा नवीन-नवीन माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत कळवा, जेणेकरून त्यांना फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची परिपूर्ण माहिती भेटून जाईल. मी महाविद्यालयाला देखील विनंती करेल, की त्यांनी हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करा, जेणेकरून तुमचं देखील कामकाज पूर्ण होणार
आहे. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या पुढच्या परीक्षा कधी सुरुवात होतील, परीक्षा फॉर्म कधी येतील, या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा आणि त्याच पद्धतीने आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम, एक्झाम फॉर्म, नंतर विद्यापीठाच्या परीक्षा, हॉल तिकीट या सर्व बाबतची अद्ययावत माहिती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल. त्यामुळं नक्की तो देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.